नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। शहर में बढ़ते शहरीकरण के साथ साथ हाउसिंग कॉम्प्लेक्स में बढ़ने से हाउसिंग सोसाइटी की समस्याएं भी बढ़ रही है। इसलिए हाउसिंग सोसाइटियों को दिशा देने के लिए एक ऐसा सम्मेलन आवश्यक है। यह बयान ठाणे विधायक संजय केलकर ने दिया। साथ ही यह एक तरह की कार्यशाला है जिसके माध्यम से हाउसिंग सोसाइटी के प्रतिनिधियों को जागरूक किया जाएगा। तो महाराष्ट्र के प्रत्येक जिले में ऐसी गतिविधियां लागू की जानी चाहिए। सहकारिता विभाग और ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन के सहयोग से ठाणे के उपवन तालाब क्षेत्र के भव्य मैदान में 27 से 29 दिसंबर तक आवास संघों का एक सामान्य सम्मेलन और प्रदर्शनी का आयोजन किया गया। ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष सीताराम राणे की पहल पर प्रदर्शनी का उद्घाटन शुक्रवार 27 दिसंबर को भाजपा विधायक संजय केलकर ने किया। इस अवसर पर राज्य के नए परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महासंघ अध्यक्ष सीताराम राणे, जिला उप पंजीयक डॉक्टर किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटिल, निदेशक हिंदूराव गालवे, शैलजा गस्ट, संतोष ठाड़ुंके, विनोद देसाई आदि कई गणमान्य उपस्थित रहे। प्रारंभ में देश के दिवंगत पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह को श्रद्धांजलि दी गई। इसके बाद सादगी के साथ प्रदर्शनी का उद्घाटन किया गया। संजय केलकर ने हाउसिंग फेडरेशन की इस अभिनव पहल की सराहना की क्योंकि ठाणे में पहली बार आयोजित होने वाले इस सम्मेलन के विशेषज्ञ पैनल मार्गदर्शक पुनर्विकास के साथ साथ स्व पुनर्विकास की भूमिका को विस्तृत किया जाएगा। साथ ही महाराष्ट्र के हर जिले में ऐसी गतिविधियां लागू की जानी चाहिए, ऐसी उम्मीद जताई। जिला उप रजिस्ट्रार डॉक्टर मांडे ने इस बात की भी प्रशंसा की कि हाउसिंग कोर्ट के बाद ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन सम्मेलन और प्रदर्शनी जैसी सार्वजनिक हित गतिविधियों का संचालन करने वाला पहला था। डिस्ट्रिक्ट का ये ऐसा महाधिवेशन पहला होगा, शायद नहीं, पहला ही है। हम लोग कोऑपरेटिव डिपार्टमेंट और ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन के दोनों से सहयोग से हम लोग ये इसका अरेंजमेंट किया है, आयोजन किया है। इसकी वजह यह है या उद्देश्य ये ऐसा रहेगा कि लोगों को कोऑपरेटिव के बारे में मेंबर्स को नॉलेज हो, एक दूसरा रीडेवलपमेंट हो या सेल्फ रीडेवलपमेंट हो। इसके लिए जो गवर्नमेंट ने 2019 में जीआर निकाला है उसके हिसाब से लोगों को सुविधा मिले और उसकी जो प्रोसेस है वो इजी हो और अच्छी हो और लोगों को तकलीफ न हो, ये है वो उसके बारे में सब जानकारी और ट्रेनिंग इस अधिवेशन में दिया जाएगा। दूसरी ये बात है, हमारे जो हाउसिंग सोसाइटी में काम करने वाले कमेटी मेंबर्स है या ऑफिस बेरर्स है उनको प्रशिक्षण दिया जाए, ट्रेनिंग दिया जाए। और एक्चुअली वो रूल में है, ये दोनों का सहयोग या दोनों का संगम करके ये प्रोग्राम हमने महाधिवेशन का आयोजन किया है। सोसाइटियों की सर इस समय काफ़ी ऐसी समस्याएं दिख रही है कि उन्हें डेवलपमेंट करना है लेकिन क्लस्टर उन्हें नहीं चाहिए। इसके नहीं, क्लस्टर का प्रॉब्लम थाना में बहुत सी सोसाइटी में है क्योंकि कुछ सोसाइटी क्लस्टर का बेसिक रूल है 75% या अनऑथोराइज बांधकाम झोपड़पट्टी होना चाहिए और बाकी ऑथोराइज बिल्डिंग 15% लेकिन क्लस्टर डिक्लेयर करने के टाइम ये सब चीज़ें मायने रखती है या नहीं रखती है, अपना म्यूनसिपल कॉरपोरेशन को सोचना चाहिए। बहुत सी जगह ऐसी है कि क्लस्टर डिक्लेयर किया है लेकिन
उधर 50% से ज़्यादा हाउसिंग रजिस्टर्ड हाउसिंग सोसाइटी है जिनका कन्वेंस हो गया है, उनकी ज़मीन उनको सोसाइटी के नाम पर है, फिर भी क्लस्टर डिक्लेयर हो गया है। ये भी एक वजह है, ये सब्जेक्ट है, हम लोग इस अधिवेशन में ये लेने वाले हैं। थाना डिस्ट्रिक्ट में पहली बार थाना डिस्ट्रिक्ट फेडरेशन एंड सहकार विभाग की तरफ से ये अधिवेशन रखा गया है। इसमें जो मेन उद्देश्य है कि सहकारी संस्था के जो प्रतिनिधि हैं, पदाधिकारी हैं, उनको प्रशिक्षण देने का मेन उद्देश्य हमारा है। तो इस अधिवेशन में हमने अलग अलग वक्ताओं को रखा है कि जो अलग अलग विषय पे अपना भाष्य देंगे और उस हिसाब से सहकारी संस्था के पदाधिकारियों को वो सारा सोसाइटी चलाने में जो जानकारी चाहिए वो सारी मिलेगी। ये अधिवेशन 3 दिन का अधिवेशन रखा गया है। तो पहले दिन हमने प्रदर्शन रखा है। प्रदर्शन में रेन वाटर हार्वेस्टिंग है, सिक्योरिटी सिस्टम है, कुछ मेंटेनेंस के लिए सोसाइटी के जो डे टू डे अकाउंट्स रखने उसके लिए जो ऐप्स डेवलप किए अलग अलग एजेंसी ने, वो ऐप भी उधर रखे हैं। तो बहुत सारी चीज़ें हमने प्रदर्शन में रखी हुई है। और उसके साथ दूसरे दिन में हम बहुत सारे वक्ताओं को बुलाया है, वो भी उनको प्रशिक्षण देंगे और उस हिसाब से सब सभासदों को अच्छी तरह से जानकारी मिलेगी। मनमोहन सिंग यांचं अतिशय दुःखद निधन झालं आहे। मनमोहन सिंग हे देशातले प्रधानमंत्री तर होते, 10 वर्ष होते। एक सभ्य, संयमी, सुसंस्कृत अशी एक व्यक्ती या देशाला मनमोहन सिंगाच्या रूपाने मिळाली होती। ॲकॅडमिकली देखील ते फार मोठे अर्थतज्ञ होते, त्याच्यामुळे देशाच्या अर्थकारणाला विविध योग्य दिशा देण्याचं काम देखील, त्याचा पाया रचण्याचं काम देखील मनमोहन सिंगांनी या देशामध्ये केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो अर्थकारणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर देश चालत राहील। त्यांच्यासारखा एक संयमी आणि राजकारणाच्या पलीकडे असा त्यांचा चेहरा होता। जरी ते एका पक्षाचे होते तरी देखील ते त्याला म्हणजे राजकारणी नव्हते, विद्वान, विचारवंत, अर्थतज्ञ आणि सभ्य असे व्यक्तिमत्व होतं। मी त्यांना आदरांजली वाहतो। साहेब, आज हे गृहनिर्माण सोसायटीसाठी महाअधिवेशन आयोजित केले, तुमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, काय सांगाल, लोकांना काय आव्हान कराल? हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन। हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे। गृहसंकुलं वाढत आहेत, वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न वाढत आहेत, त्यांच्या समस्या वाढत आहेत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 1.5 लाख हाऊसिंग सोसायटी आहेत, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आहेत, ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे। हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन, महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे। हजारो संस्थेचे प्रतिनिधी येतील, ते फार मोठं काम आहे कारण की अनेक अडीअडचणींवर उपाययोजना, त्याचं मार्गदर्शन, हे प्रबोधन आहे। एक प्रकारचा एक वर्कशॉप आहे कारण की सोसायटीमध्ये काम करणारे देखील हे नॉन प्रॉफिट सेक्टरमधले लोक आहेत, हे ऑनररी काम करतात आणि त्यामुळे हे अतिशय चांगला स्तुत्य आणि अनुकरणीय अशा प्रकारचा उपक्रम आहे की जो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचे जे फेडरेशन आहे किंवा हाऊसिंग सोसायट्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी घेतला पाहिजे। आमचे अतिशय जवळचे मित्र यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे आणि प्रामुख्यानं या शिवाजीनगरच्या मैदानावर हा उपक्रम राबवत असताना फक्त ठाणे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील लोकंसुद्धा या ठिकाणी भेट द्यायला येत आहेत। म्हणजे अतिशय जवळचे सहकारी संजय केळकर साहेबसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतात। परंतु एक गोष्ट मात्र प्रदर्शन हे जे भरवलं आहे त्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवले, विविध स्टॉल आहेत आणि मला माझ्या मतदारसंघामध्ये राज्याचा जरी मंत्री असेल तरी माझ्या मतदारसंघातल्या सोसायट्यांना सोलरच्या माध्यमातून जी काही प्रोव्हिजन करायची असेल त्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर आपण बघताय या ठिकाणी मशीन आहे, ही चार्जिंग स्टेशन आहे,
म्हणजे एक साधारण 25,000 ते 30,000 ती मशीन मिळते आणि त्या मशीनच्या माध्यमातून दिवसाला एक 7 ते 8 ज्या गाड्या आहेत त्या तुम्ही चार्ज करू शकता. म्हणजे एखाद्या सोसायटीला जर समजा 4 ते 5 जरी मशीन मिळाले म्हणजे 1.5 लाखाचा जरी खर्च तुम्ही 1.5-2 लाखाचा केला तरी त्या सोसायटीला एक आपण प्रोत्साहन देऊ शकतो की बाबा तुम्ही इलेक्ट्रिक गाड्याच खरेदी करा. कारण शेवटी डिझेल आणि पेट्रोलच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे, पर्यावरणाची हानी होते. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोलर पॅनलच्या माध्यमातून पाण्याचा वापर केला ते तर सर या सोलर पॅनलच्या माध्यमातून जर वापर केला त्याचबरोबर इलेक्ट्रिक हे चार्जिंग स्टेशन जर प्रत्येक सोसायट्यांना लावलं आणि त्याला जर आम्ही आमच्या आमदार निधीतून, कारण ठाणे शहरामध्ये संजय वैद्य साहेब आमदार आहेत, मी या ठाणे शहराचा आमदार आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, तर आम्ही जर तिघांनी मिळून ठरवलं की आम्ही ठाणे महापालिका क्षेत्रातील आमच्या सगळ्या सोसायट्यांना हे सोलर पॅनल आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन जर प्रोव्हाइड केलं तर लोकांमध्ये जनजागृती होईल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. अशा पद्धतीनं लोक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करतील आणि भविष्य हे इलेक्ट्रिक गाड्यांचंच आहे. पर्यावरणाचा हानी पोचू नये यासाठी अशा पद्धतीनं उपाययोजना महायुती सरकारचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मतदारसंघात तर मी लगेचच ह्या वर्षापासूनच सोलर पॅनल आणि त्याचबरोबर चार्जिंग स्टेशनची व्यवस्था मी करणार आहे, कारण लोकांच्या मागण्या होत्या आणि अतिशय माफत दरामध्ये ते मिळतात आणि टाटासारखी कंपनी ते जर आम्हाला प्रोव्हाइड करत असेल तर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होईल. आम्ही राज्य शासनाबरोबर सुद्धा आणि प्रामुख्यानं माझ्याकडे ज्या खात्याचं मंत्रीपद आहे परिवहन त्या खात्याबरोबर त्यांचं काही म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर टायअप करू आणि भविष्यामध्ये हा महाराष्ट्र कसा पर्यावरण पूरक करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. प्रदूषणमुक्त महाराष्ट्राचं आमचं जे स्वप्न आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांचं ते साकार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न.